नमस्कार, माझं नाव प्रिया गोदरे आहे. मी बाजीप्रभूनगरला राहते आणि मला 8-10 वर्षापासून सायटिकाचा त्रास आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलीला मी रोज अगदी झोपताना रोज पाय दाबायला लावायची. भयंकर त्रास होता. मला बरेचशाने सांगितलं की तू योगा कर, तिने जाईल आहे. पण मला योगा नेहमी असं वाटलं की खूप प्रौढ लोकांचं करण्याचं आहे आणि मला असं बोरिंग वाटायचं. सॉरी टू से दॅट. पण आता मी जेव्हा ऐकलं की हा योगा क्लास आहे ऑनलाईन, तर मी करून पाहिला आणि मला खरंच फायदा झाला. आता पाय पण फार कमी दुखतो आणि म्हणजे बराच 50% तरी आराम झालेला आहे आणि मला वाटतं मी जर नेहमी करत राहील तर जाईल आहे. आणि धन्यवाद की माझं तुम्ही हे जे चेंज केलं मत की योगा बोरिंग असतो. मेन म्हणजे मला इथले ज्यांनी शिकवतात हे योगा, रामभाऊ, त्यांचं फार आवडलं. खूप छान पद्धतीने शिकवतात आणि मला फार इंटरेस्टिंग वाटलं आणि मजा पण आली. धन्यवाद. स्वामी जी के चरणों में वंदन करते हुए गुरु जी को मेरा कोटि कोटि प्रणाम और आश्रम के सभी शिक्षकों और साधकों को भी मेरा प्रणाम। मेरी बहुत समय से ये इच्छा थी कि जैसे हम मंडल से जुड़े हुए हैं उसी तरह से हर व्यक्ति मंडल से जुड़े और जिस प्रकार हम लाभ ले रहे हैं उसी तरह हर एक व्यक्ति लाभ ले। और यहाँ आकर के आश्रम की व्यवस्था और स्वामी जी का हम सब पे कितना आशीर्वाद है उसको आकर के अनुभव स्वयं आके करें। किंतु ऐसा हो नहीं पाता क्योंकि हर एक व्यक्ति इतनी सुबह सवेरे उठने का अभ्यास उसे होता ही नहीं है। फिर जीवन शैली भी कुछ ऐसी बदल गई है कि रात देर तक सोना और सवेरे देर से उठना, जिससे ये संभव नहीं हो पा रहा है। इससे वे आश्रम के आनंद से वंचित रह जाते हैं और उन्हें पता ही नहीं चल पाता कि नागपुर शहर में स्वामी जी का इतना स्वच्छ पावन परिसर है जहाँ आनंद, संयम, शक्ति, भक्ति, निरोगत्व, योग और शुद्धि क्रिया रूपी प्रसाद निरंतर ही वितरित होता रहता है। फिर मेरे मन में ये लालसा उत्पन्न हुई कि क्यों न गुरु जी के वर्क की रिकॉर्डिंग की जाए और वो घर घर में पहुंचे, जिससे सभी इसका लाभ ले सके। गुरु जी के मुख से, उनकी वाणी से, उनके अनुभव और उनकी उपलब्धियां लोगों तक पहुंचे। इस विषय में मैंने एक बार संजय लक्ष्करे सर जी से भी बात की, उनसे विचार विमर्श किया था, लेकिन वो किसी कारण वश संभव नहीं हो पाया। किंतु वो जो कहते हैं ना, जहाँ चाह वहाँ रहा। स्वामी जी ने मेरे मन की बात सुन ली और जो कभी कुछ हुआ नहीं वो इतने वर्षों में हो गया। कुछ इस तरह से सबके जीवन में बदलाव आया कि सब कुछ बंद हो गया, जीवन जैसे ठहर सा गया। किंतु स्वामी जी का प्रचार और प्रसार कैसे रुक सकता था। ऐसी स्थिति उत्पन्न हुई कि गुरु जी ने लोगों के स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए ऑनलाइन वर्ग आरंभ कर दिया। बस फिर क्या था, घर घर में गुरु जी की रिकॉर्डिंग पहुंच गई। स्वामी जी स्वयं भी हर एक के घर में पहुंच गए और जाकर के उन्होंने स्वयं आशीर्वाद दिया। गुरु जी हमेशा कहते रहते हैं, योग गंगा आली रे आली, और वाकई सच में योग गंगा हर घर में पहुंच गई, जिसमें सब ने इस योग रूपी स्नान करके स्वास्थ्य का भरपूर लाभ लिया। ऐसा मुझे पूर्ण विश्वास है। नहीं तो ऐसा कभी हुआ भी नहीं था कि होली हो या दिवाली हो, आश्रम एक दिन भी कभी बंद हुआ हो। गुरु जी के ने जो वर्ग रीढ़ की हड्डी की मजबूती के लिए लिया, जिसमें उन्होंने रीढ़ की हड्डी कैसे मजबूत हो उसके लिए जो आसन बताए, वो किसी संजीवनी बूटी से कम नहीं है। अंत में मेरी स्वामी जी से यही प्रार्थना है कि गुरु जी अधिक से अधिक समय तक अपने अनुभव और स्वस्थ रहने के तरीके सभी को बताते रहें और सभी उसका भरपूर लाभ लेते रहें। धन्यवाद। नमस्कार, मी दिलीप गिरडकर, नागपूरचा रहिवासी। जनार्दन स्वामी योगावासी मंडळाचे योग गुरु श्री खांडवे गुरुजी व सर्व योग साधकांना माझा सादर प्रणाम। मी रीढच्या हाडाच्या मजबूतीबाबत 8 दिवसाचे ऑनलाईन शिबिर नुकतेच अटेंड केले। खांडवे गुरुजींचे आसनाबाबतचे अद्भुत विवेचन व अनमोल मार्गदर्शन याचा मला खूप फायदा झाला व मन प्रसन्न झाले। प्रेझेंटेशन अप्रतिम असल्यामुळे समजायला खूप खूप सोपे गेले। मी श्रीमान योग गुरु खांडवे गुरुजी व जनार्दन स्वामी योगावासी मंडळाच्या इतर सदस्यांचा मनपूर्वक आभारी आहे। धन्यवाद। परमपूज्य ब्रह्मलीन योगमूर्ती श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी माझे विनम्र अभिवादन। 3 जून ते 10 जून
असे पाठीच्या कण्याच्या मजबूतीसाठीचे जे शिबिर योगाभ्यास मंडळाने जे आयोजित केलं त्याची माहिती मला व्हॉट्सअपद्वारे कळाली आणि माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे असं मला वाटलं. त्याचं कारण असं की मी एकदा नागपूरला योगाभ्यास मंडळामध्ये येऊन पण गेलेली आहे, पण काही कारणांमुळे मी कधीच योग तिथे शिकू शकली नाही. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद झाला आणि म्हणूनच मी रोज नित्य नियमाने हे शिबिर पूर्ण केलं. या शिबिरामध्ये जे शिकवलं गेलं, श्री गुरुजींचं जे मार्गदर्शन लाभलं, त्याचा खरोखरच अतिशय सुंदर परिणाम आपल्याला पुढील आयुष्यात होणार आहे याची प्रचिती मला यायला लागली. आणि मुख्य म्हणजे सुख, समाधान आणि आरोग्य हे जनार्दन स्वामींच्या कृपेमुळे तुम्हाला लाभणारच आहे असा हा विश्वास आम्हाला जो गुरुजींनी दिला, तो विश्वास खरोखरच आमच्यासाठी अनमोल ठेवा आहे असं मला वाटतं. या शिबिराची व्हिडिओ क्लिपची प्रत्येक दिवसाची आम्हाला उपलब्ध करून देण्यात आली, त्याचा पण आम्हाला नेहमीच फायदा होणार. हे व्हिडिओ मी अनेक जणांना पाठवायला सुरुवात पण केलेली आहे. याचा प्रसार आणि प्रचार जास्तीत जास्त लोकांना करायचा असंही मी ठरवलेलं आहे आणि ते काम सुरू पण केलेलं आहे. आपण ऑनलाईनच्या माध्यमातून जनार्दन स्वामी महाराजांचा कृपा प्रसाद जो आम्हाला पाठवला त्याच्याबद्दल आपले जेवढे धन्यवाद मानावेत तेवढे कमीच आहेत. श्री गुरुजींना माझा साष्टांग नमस्कार. धन्यवाद. I have attended the yoga varga for last 8 days. It was a very good yoga varga on spondylitis and other neck to leg problems. I am really thankful to Sri Rambhav Guruji for conducting this particular work in a very exhaustive and very systematic manner. And he has made every participant very comfortable in performing the different asanas. I am thankful to him again. I request him to conduct 2 different programs, one for knee and joints and other for pranayam at the earliest to enable us to participate in these 2 different programs again. I am grateful to Janardhan Swami Yogabhyasi Mandal, Nagpur. Thank you very much. नमस्कार, मैं अभिषेक शर्मा डबलिन आयरलैंड का रहवासी हूँ. मेरा मंडल से संपर्क 17 वर्ष पूर्व 2004 में हुआ था और आज इस ऑनलाइन माध्यम से यह सुवर्ण संधि मंडल से वापस जुड़ने की पुनः प्राप्त हुई है, जिसकी कभी जीवन में कल्पना भी नहीं करी थी. मुझे लंबर स्पॉन्डिलाइसिस है और इस योग कैंप, इस वर्क को ज्वाइन करने के बाद से मुझे उस पीड़ा में बहुत लाभ मिला है. रामभाव की वर्क संचालन पद्धति बहुत ही अद्भुत और दर्शनीय है. सच कहूँ तो वर्क में इन्हें सुनने में ही अपने आप में एक बहुत ही आनंद की अनुभूति होती है. मैंने अपने परिवार के कई लोगों को और कई निकट संबंधियों को भी इसमें जुड़ने के लिए प्रेरित किया है. इनमें से कई लोग तो अभी वर्क में ज्वाइन होके उसका लाभ भी ले रहे हैं. मैं रामभाव सभी योग साधक एवं सभी स्वयं सेवक का हृदय से आभार व्यक्त करता हूँ, जिनकी अथक प्रयासों के कारण हमें ये सुवर्ण संधि प्राप्त हुई है. बहुत धन्यवाद. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडल नागपुर द्वारा आयोजित द्वितीय 8 दिवसीय ऑनलाइन वर्ग
योगोपचार वर्ग जो कि 30 सूर्य कमर की तकलीफों के उपचार हेतु 3 जून से 10 जून 2020 तक प्रत्यक्ष पूज्य श्री खांडवे गुरु जी के मार्गदर्शन में करने का सौभाग्य प्राप्त हुआ। ऐसा अनुभव हुआ कि मानो स्वामी जी की पावन समाधि के अनुकूल सारा वर्ग संपन्न हुआ हो। मुझे वर्षों से गलत तरीके से वजन उठाने की वजह से कमर के निचले हिस्से में भारीपन और अच्छा दर्द होता था। दोनों हाथों में कभी कभार उनकी गुनगुनाहट हुआ करती थी। यह वर्क करने के बाद दोनों ही तकलीफों में बहुत आराम महसूस हुआ और काफी शांति और आनंद का अनुभव हुआ। नमस्कार, मी सौ मोहिनी कानेटकर, नागपूर। या लॉकडाऊनच्या काळात जो खांडवे गुरुजींनी क्लास घेतला तो फारच चांगला ठरला। पेन रिलीफसाठी आणि कमरेसाठीचे व्यायाम, स्पेशल व्यायाम काय करायचे ते त्यांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितले। घर बसल्या आम्हाला त्यांचे मार्गदर्शन मिळाले। याच्याशिवाय आणखीन आमचे भाग्य काय असणार। आणि त्या काळाचा मला फार उपयोग झाला आणि समाधानी वाटलं। या सगळ्यासाठी मी श्री स्वामी जनार्दन महाराज स्वामी योगाभ्यासी मंडळाची खूप आभारी आहे। आजच्या या बदललेल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला सतत बसून काम करावं लागतं आणि मग पाठीच्या कण्याचे आजार आपल्या पाठीमागे लागतात। हे लक्षात घेऊन आदरणीय खांडवे गुरुजींनी आपल्यासाठी हा स्पेशल योग वर्ग आयोजित केला होता। बरोबर 8:30 वाजता हा योग वर्ग सुरू व्हायचा। गुरुजी आपल्या सर्वांना मनचक्षुंनी परमपूज्य जनार्दन स्वामींच्या आश्रमामध्ये घेऊन जायचे आणि तिथे प्रत्यक्ष स्वामींच्या समोर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही योग साधना आणि त्याच्यानंतर मिळालेला समाधान, सुख आणि निरोगत्वाचा अनुभव काही विलक्षण होता, अलौकिक होता। तो शब्दात येत आहे। गुरुजींचे मी मनापासून आभार मानते आणि योगाभ्यासी मंडळाचे मी ऋणी आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सविता आठवले, सावनेरला असते। सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत जे ऑनलाईन शिबिर झाले ते मला खूप उपयुक्त वाटले। छोट्या बारीक गोष्टी श्रीयुत खांडवे गुरुजीकडून सांगितल्या गेल्या। त्यांचे हिंदी बोलताना येणारे मराठी शब्द खूप आवडले। सहज सोपे असे हे व्यायाम आणि ते सांगताना जाणवणारी त्यांची तळमळ, निस्वार्थीपणाने काम करणारे श्री गुरुजी आणि त्यांचे सहकारी यांना खूप नमन। धन्यवाद। नमस्ते, मेरा नाम विकास व्यास है और मैं इंदौर में प्रस्थित हूँ। अभी पिछले 8 दिनों से जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडल के वर्ग 2 को मैं ऑनलाइन मैंने पूरा अटेंड किया और पूज्य स्वामी जी द्वारा जो योग करवाया गया उसको मैंने निश्चित तौर पे किया। मैं इस कैम्प मुझे लोअर बैक पेन की समस्या है, उसमें मुझे काफ़ी आराम हुआ और इस कैंप ने मुझे एक आत्मविश्वास के साथ भर दिया। मैं अभी इसी योगाभ्यास मंडल का जो निरोगत वर्ग है वो भी ज्वाइन कर रखा है मैंने। वो शाम को 5:30 बजे से शुरू होता है। मैं इस कार्य हेतु परम पूज्य जनार्दन स्वामी को प्रणाम करता हूँ और उनके सुशिष्य परम पूज्य राम भाऊ जी को भी मैं प्रणाम करता हूँ। सशक्त नमन करता हूँ, उनको दंडवत नमन करता हूँ। उनके द्वारा बताया गया जो तरीका है, जैसा मैंने आज तक बहुत योग अभ्यास किया और क्लास की, जैसे उन्होंने सिखा रहे हैं वो, मैं उससे अभिभूत हूँ बहुत। और जो उनका तरीका है, जो टाइमिंग है और जो विशेषकर उनका जो पूज्य राम भाऊ गुरु जी का जो अवयव ध्यान है वो ज़बरदस्त है। मतलब उसके बाद हमको कोई मेडिटेशन करने की ज़रूरत नहीं है। बाकी जो भी उनकी जो अभी जो लोअर बैक पेन के लिए उन्होंने जो सर्वाइकल स्पॉन्डिलाइटिस के लिए, उसमें मुझे खूब आराम हुआ
मकरासन और धनुरासन के जो भाव उन्होंने करवाए और जिस तरीके से करवाया और जो रिलैक्सेशन के साथ करवाया उसमें मुझे बिल्कुल भी थकान नहीं लगी। मैं बहुत बहुत पूरी टीम को साधुवाद देता हूँ, प्रणाम करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। परम पूज्य जनार्दन स्वामीजींच्या चरणी व स्वामी स्वरूप गुरुजींच्या चरणी मी वंदन करते। मी अभिलाषा संजय विसबुरे। ज्याप्रमाणे माझ्या बसण्यात आल्याप्रमाणे स्वामीजी घरी जाऊन आसन घेत होते, तसाच अनुभव गुरुजींच्या ह्या ऑनलाईन वर्गामध्ये मला आला। मला माकड हाडाच्या थोडे वरती कमरेमध्ये खूप दुखायचे, वाकायचीही भीती वाटायची। पावसाळ्यामध्ये मला जास्त त्रास व्हायचा, पण गुरुजींचा हा क्लास केल्यानंतर मला खूपच आराम पडला। ह्या आधीचाही वर्ग मी केला होता आणि हाही वर्ग केला, त्यामुळे मला आता दिवसभर फ्रेश वाटते व हलकेही वाटते। गुरुजींच्या मार्गदर्शनामध्ये आसन करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती आणि मला खूपच छान वाटले। मी याआधी परीक्षा दिली आहे आणि यापुढे मी नियमित आसन करत राहील। जय जनार्दन। नमस्कार, माझं नाव राजश्री काटे, मी नागपूरची राहणारी आहे। आता जो 3 जून ते 10 जून मणक्यांच्या दुखण्यासाठी जो ऑनलाईन 8:30 ते 9:30 सकाळी क्लास झाला, त्यात मी जॉईन झाले होते आणि मी जेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आसनं केली मला थोडंसं जड गेलं। जेव्हा मी मकरासन 5 स्पेसिफिकली करताना मला उजव्या साईडला फार दुखलं, तर मला पहिल्या दिवशी वाटलं की मी कदाचित नाही करू शकणार, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मग तो त्रास हळूहळू कमी होत गेला आणि आता शेवटचा दिवस होता आज कॅम्पचा, तर आज खूपच कमी जाणवला मला तो त्रास। मला ती आसनं एवढी आवडली आणि याच्याकरता आवडली की माझं दुखणंच कमी झालं या 8 दिवसामध्ये आणि असं मॅजिक झाल्यासारखं झालं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की आता मी अजून बाकीची पण आसनं शिकावी। मी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाची फार आभारी आहे की हा ऑनलाईन क्लास त्यांनी घेतला आणि त्याचा फायदा झाला मला। थँक्यू। नमस्कार, मैं उज्ज्वला अभ्यंकर नागपुर महाराष्ट्र से हूँ। योगाभ्यासी मंडल द्वारा पेट दर्द और अनुषंगिक रोगोपचार के लिए आयोजित यह सत्र बहुत ही उपकारक सिद्ध हुआ है। पूजनीय गुरुजी पितृवत प्यार से जो सूचनाएं देते थे उनका पालन करके रीढ़ की हड्डी में, कमर के दर्द में जो जकड़न सी होती थी, जो तनाव रहता था, वो काफ़ी कम लग रहा है। अभी पूजनीय गुरुजी की इन सब बातों को ध्यान में रखते हुए नियमित और श्रद्धापूर्वक योगाभ्यास करने से हम अभी आई हुई विपरीत परिस्थिति पर मात कर सकते हैं। यह विश्वास हमें पूजनीय गुरुजी और योगाभ्यासी मंडल ने दिया है। इनके लिए योगाभ्यासी मंडल और पूजनीय गुरुजी का बहुत बहुत आभार। धन्यवाद। नमस्कार। हा 10 दिवसाचा कोर्स चालू होण्यापूर्वी माझ्या एडिमावरती थोडी सूज होती, त्याची औषधं चालूच आहे, पण मला लक्षात आलं की ह्या 10 दिवसामध्ये त्याची सूज कमी होण्याचा रेट बराच वाढला आहे आणि पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये ती सूज निघून पण जाईल या आसनांमुळे, असा मला विश्वास आहे। मी नरेंद्र तेलंग, राहणार नागपूर, महाराष्ट्र, इंडिया। स्वामी योगाभ्यासी मंडळ रामनगर नागपूरतर्फे खास कमरेच्या दुखण्यासाठी ऑनलाईन योगवर्ग आयोजित करण्यात आले होते। त्यात 750 नागरिकांनी सहभाग घेऊन लाभ घेतलेला आहे। श्री रामभाऊजी खांडवे यांची सुरेख संकल्पना व ती यशस्वीरित्या साकार करण्यासाठी त्यांच्या चमूने घेतलेले अथक परिश्रम साभार वंदनीय आहे। लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन वर्ग आयोजित करून त्यांनी नागरिकांच्या वेळेचे उत्तम नियोजन करून दिलेले आहे। तसेच योग वर्गाचा सुद्धा फायदा गुरुजींनी करून दिलेला आहे। दिनांक 21 जून 2020 जागतिक योग दिन हे आपल्याला माहितच आहे। या दिवशी आयोजित वर्गात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी गुरुजींची इच्छा आहे। त्यास उत्तम प्रतिसाद द्यावा ही विनंती विनय देशपांडे। नमस्ते, मैं प्रीति पुणे से। योगाभ्यासी मंडल और काका के कार्य के बारे में बहुत दिनों से सुना था।
लेकिन कभी मौका नहीं मिला। इस बार लॉकडाउन की वजह से ऑनलाइन क्लासेस हुई तो इसका लाभ लेने का विचार किया। इन 8 दिनों में अपने शरीर के बारे में सोचने का मौका मिला। ऐसा अनुभव पहले कभी नहीं किया था। गुरुजी जिस तरह से आसन करवाते हैं और उनका जो दृढ़ विश्वास है कि पक्का लाभ होगा, ये वाक्य बहुत प्रेरणा देते हैं। इस अवसर के लिए बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार, मेरा नाम मुकेश मेहता है और मैं अंकलेश्वर गुजरात का रहने वाला हूँ। पिछले 8 दिन रीढ़ की हड्डी का स्वास्थ्य, इसके ऊपर पूज्य गुरुजी रामबाबू खांडवे के मार्गदर्शन में 8 दिवस का एक शिविर किया। खूब अच्छा लगा। उनके समझाने और बताने की जो स्टाइल है वो बहुत अच्छी है। और सबसे अच्छा ये लगा कि किसी भी चीज़ में ताकत नहीं लगाना है, यथाशक्ति निरंतरम। खूब अच्छा लगा। आशा करता हूँ, शुभकामनाएं कि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडल का ये कार्य निरंतर प्रगति करे और लोगों तक पहुँचे और सबके स्वास्थ्य में लाभ हो, वृद्धि हो। ऑर्गेनाइजर्स का भी बहुत बहुत धन्यवाद। बहुत ही अच्छी तरह से संचालन हुआ है। बिल्कुल समय पर लिंक आ जाती थी, सारे इंस्ट्रक्शंस क्लियर थे, किसी भी किस्म की कोई परेशानी नहीं हुई है। ऑनलाइन कोर्स में भी बहुत अच्छे से हुआ। धन्यवाद। नमस्कार, मी रंजना रामशास्त्री, वय 59, पुणे, महाराष्ट्र, भारत. 3 जून ते 10 जून झालेले योग शिबिर 2 अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केलं. आयोजकांना मनापासून धन्यवाद. श्री राम खांडवे सरांनी खूप पायऱ्यांनी शांतपणे शांतचित्ताने इतकं व्यवस्थित सांगितलं की ते सगळं करताना छान आनंद वाटत होता. दिवस उत्साहपूर्ण जात होता. आता याच्या पुढे निरंतर योग करायचं मी वचन देते. धन्यवाद. नमस्कार, मी दिलीप डाऊ. पाठ व कमरेच्या स्वास्थ्यासाठी असलेला योगासनाचा वर्ग मी नुकताच पूर्ण केला. गेल्या 6 महिन्यापासून मी पाठ व कमरेच्या दुखण्यामुळे दुखण्याचा प्रॉब्लेम सुरू होता मला. त्याच्याकरता मी डॉक्टरांचा सल्ला पण घेतला. त्यांनी एज रिलेटेड स्पॉन्डिलायटिस असा निदान करून मला व्यायाम व फिजिओथेरपीचा सल्ला दिलेला होता. त्याप्रमाणे मी व्यायाम पण करत होतो. इन द मेन टाईम हा वर्ग सुरू केल्यामुळे स्वामीजींचा आशीर्वाद व गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे मला त्याच्यात खूपच फायदा झाला व मला खात्री आहे की योग वर्गात शिकलेल्या व्यायामाच्या पद्धतीमुळे मी या माझ्या दुखण्यापासून पूर्णपणे मुक्त होईल. मंडळाला व सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद. नमस्कार. मी विनय विभूते, नागपूर. 1 वर्षांपासून मानेचा डावा भाग पकडलेला होता. मान जी आहे ती अशी वळवता येत नव्हती. तिला वळवण्याकरता असं विशिष्ट अँगलमध्ये उचलावं लागायचं आणि मग वळवावं लागायची. आता हा 8 दिवसांचा योगोपचार वर्ग केल्यानंतर सहज मान वळते आहे डावीकडे. उजवीकडे त्रास नव्हता, आता पूर्ण मान वळते. हा मला फायदा झालेला आहे योगोपचार वर्गाचा. गुरुजींना खूप खूप धन्यवाद. प्रणाम. श्री जनार्दन, जय जनार्दन. श्री जनार्दन स्वामी ट्रस्ट द्वारा संचालित योगवर्गात मी संगीता पोद्दार सहभागी झाले होते. प्रथमतःच ऑनलाईन योगवर्गाचा मी अनुभव घेतला. या
योगवर्गात लंबर स्पॉन्डिलायटिस आणि सर्वायकल स्पॉन्डिलायटिस यासाठी मला हा योगवर्ग खूपच उपयुक्त पडला. डॉक्टरांच्या औषध गोळ्यांपेक्षाही नैसर्गिकरित्या जर आपलं दुखणं बरं होत असेल तर यापेक्षा आणखी काय पाहिजे. त्यामुळे या योगवर्गासाठी आपण जे मला सहकार्य केलं त्यासाठी मी आपली ऋणी आहे आणि असेच सत्कार्य आपल्याकडनं घडत राहावे अशी मी परमेश्वराकडे मागणी मागते आणि आपल्याला शतशः प्रणाम करते. धन्यवाद. नमस्कार सर. सरांनी हे जे सेशन सुरू केलेलं आहे ते खूप आवडले मला. समजायलाही सोपे होते. मी इतके दिवस कधीही व्यायाम वगैरे काही केला नाही, पण सरांनी इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितलं की आता मला अशी उत्साह आला आहे की याच्यापुढे मी रोज व्यायाम करेल असं मी ठरवलेलं आहे आणि हे सरांच्या मार्गदर्शनामुळे झालं आहे. धन्यवाद सर. मी लवकरच तुमच्या केंद्राला यायचं आहे मला, तर तारीख डिक्लेअर झाली की मी येईन. सर्वप्रथम सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. आचार्य गुरुदेव को हम दोनों का प्रणाम. सादर प्रणाम. मैं योगेंद्र शर्मा. मैं नीता शर्मा. हम लोग जबलपुर मध्य प्रदेश से हैं. मेरी वाइफ को पिछले 8-10 साल से काफ़ी कमर में और पैरों में तकलीफ थी, जो वो बताएंगे. मुझे कमर में 8-10 साल से दर्द है और पैरों में पिछले 2 साल से दर्द है, जिसके लिए मैंने एलोपैथी, होम्योपैथी, फिजियोथेरेपी, आयुर्वेदिक सारे ट्रीटमेंट लिए, मालिश करवाई, कई प्रयास किए, किंतु मुझे कोई फ़र्क नहीं पड़ा. पिछले 3 जून से मैं योगा जो शिविर हो रहा है वो मैंने अटेंड किया है, जिससे मुझे 50% तक लाभ मिला है. यह योग शिविर हम लोगों के लिए एक जीवन में नई आशा की किरण बन के आई है, क्योंकि डॉक्टर्स ने इनको स्पाइनल सर्जरी तक के लिए बोल दिया था, किंतु जिस तरह से इन्होंने मन लगा के सतत अभ्यास किया है और आगे हमें उम्मीद है कि आपके मार्गदर्शन से हम 100% आराम पा सकेंगे. आपके सभी साधकों का, आपकी पूरी टीम का जिन्होंने ये शिविर ऑर्गेनाइज किया, और गुरुदेव का हम दोनों की तरफ से आभार. सभी को प्रणाम. सभी को प्रणाम. नमस्ते. मी प्राची प्रकाश गुट्टे, राहणार मालवीय नगर, नागपूर. मी गुरुजींचा क्लास 8 दिवस अटेंड केला आणि तुमच्या या क्लासमुळे मला खूपच फायदा झाला की माझ्या खांद्याच्या आणि मानेच्या शिरा लागलेल्या होत्या त्या मोकळ्या झाल्या आणि मुख्य म्हणजे एरवीपेक्षा सुद्धा मला छान असं मोकळं वाटत आहे. आणि हा योगा क्लास मी रेग्युलर करण्याच्या विचारात आहे. याआधी मी मालवीय नगरच्या जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळामध्ये रेग्युलर जात होती जेव्हा मला वर्टिगोचा त्रास होता आणि त्यातून मला पूर्ण आराम मिळाला. रामनगरच्या मठामध्ये येऊन करायची खूप इच्छा आहे, पण तिथे वेळेअभावी किंवा घरच्या काही जबाबदाऱ्यांमुळे शक्य झालं नाही. ते या क्लासमुळे मला हा योग साधून आला. त्याबद्दल मला गुरुजींचे अत्यंत आभार. आणि गुरुजींच्या सहज सोप्या सुंदर भाषेमध्ये मी हा योग साधना केली आणि त्याचा मला खूप फायदा झाला. आता ही योग साधना निरंतर चालू ठेवावी अशी इच्छा आहे. त्यामुळे यापुढेही मी हा योगाभ्यास सतत चालू ठेवेल आणि हा योगाभ्यास ज्यांच्यामुळे घडून आला त्या ऑर्गनायझरचेही आभार आणि गुरुजींची आणि स्वामींची कृपादृष्टी अशीच आमच्यावर निरंतर राहो हीच मनोमन इच्छा. प्रणाम गुरुजी. आदरणीय गुरुजी नमस्कार. मी प्रिया जोशी पुणे येथे वर्ग घेते. आपले प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत असल्यामुळे मला खूपच आनंद होतोय. खूप मोलाची व उपयुक्त माहिती पण मिळते आहे. मी पुणे येथे ज्येष्ठ महिलांसाठी जो वर्ग घेते त्याच्यासाठी सुद्धा ही माहिती फार उपयुक्त होणार आहे. माझी एक आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण जे बाहेरील शिक्षक आहेत, नागपूरच्या बाहेरील जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी एक कार्यशाळा घ्यावी. वर्षातनं एकदा 8 ते 10 दिवसांची जर कार्यशाळा आपण घेतली तर तुमच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही जी दिलेली उपयुक्त माहिती आहे ती प्रभावीपणे आम्ही साधकांपर्यंत पोहोचवू शकू असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. मी संजीव मनोहर भुसारी, राहणार मालवीय नगर, खामला, नागपूर. वय 65 वर्ष. माझा जन्म 1955 आहे आणि हा जो कार्यक्रम रामभाऊ खांडवेंनी आम्हाला शिकवला, स्पॉन्डिलायटिस आणि
पाठीचे मणक्याचा व्यायाम योगासन आहे हा अतिशय उत्कृष्ट होता. त्यांच्या ओजस्वी आणि तेजस्वी भावनेने त्यांनी शिकवला. आम्हाला खूप छान वाटलं आणि आता रोज आम्ही ते करणार आहे. मला एक इथे नमूद करायची इच्छा होती की पूज्य स्वामी जनार्दन स्वामी हे आमच्या लहानपणी धंतोली येथील माझ्या धंतोलीच्या घरामध्ये मी राहत असताना आमच्याकडे ते बरेच वेळ यायचे. नॉर्मल स्कूल क्वार्टरमध्ये तिथे लहानपणी म्हणजे 1960मध्ये वगैरे ते योगासनाचे क्लासेस घ्यायचे आणि आम्ही त्यावेळेला मी 5 वर्षाचा होतो किंवा 8-10 वर्षाचा असेल. 62-63ची गोष्ट 1963. तर त्यावेळेला त्यांच्याकडे शिकायला आम्ही जात असतो. त्यानंतर शिकवण झाल्यानंतर ते रोज आमच्या घरासमोर एक पटवर्धन म्हणून राहायचे, दादासाहेब पटवर्धन. त्यांच्याकडे किर्लोस्करची एजन्सी होती त्यावेळेला. तर त्यांच्याकडे गाई म्हशी त्यांच्या घरी होत्या. तर धारोष्ण दूध प्यायला ते त्यांच्याकडे रोज यायचे आणि मी समोरच राहत होतो तर माझी आई पण त्यांना दूध द्यायची. पण ते घरात कधी यायचे नाही, पण बाहेरच पोट्यावर बसून आमच्याशी बोलायचे. फार प्रेमळ होते, अतिशय तेजस्वी होते आणि एक अरोमा म्हणतात तो अतिशय होता. आजही मला त्यांची मूर्ती आठवते. डोळे असे भेदक पण तितके प्रेमळ होते. अंगयष्टी अशी 5 ते 5 फूट 5 इंच वगैरे असेल, पण एकदम तेजस्वी चेहरा आणि सुंदर प्रेम करायचे आणि सुंदर सुंदर गोष्टी ते सांगायचे. आज त्यानिमित्ताने त्यांना खरोखरीच म्हणजे त्यांच्या या योगाभ्यासी मंडळात त्यांचंही दर्शन झालं. आज मला खूप छान वाटतं. मी सौ वृंदा भागडीकर, लहान नागपूर. प्रथम श्री खांडवे गुरुजींना माझा सादर प्रणाम. मी नेहमीच योगाभ्यासी मंडळात येत होते आणि बापट गुरुजींनी मला सांगितलेले थायरॉईडचा जो योगवर्ग होता तो मी केला होता. तो खूपच मला प्रेरणादायी ठरला होता. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या स्पाईनचं ऑपरेशन मला डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे मी गुरुजींकडे आली व त्यांनी मला योगासनं सांगितली. मकर क्रीडासन क्रमांक 3, मकर क्रीडासन क्रमांक 6, नंतर सरळ भुजंगासन 1, सरळ धनुरासन असे 4 प्रकारचे त्यांनी मला योग सांगितले. त्याप्रमाणे मी तिथे येऊन देखील त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले व मला त्याचा फायदा झाला. अजूनपर्यंत देखील मला ऑपरेशन लागलेले नाही. मी आता देखील ऑनलाईन योगवर्ग केला, पण तरीही मला अधूनमधून माझ्या पायात मुंग्यात, पाठीत मुंग्यात आणि पाय बधीर होतो आणि पायात पेन होतो. तरी मी हा योगवर्ग करते आहे, त्यामुळे मला स्वास्थ्यच लाभले आहे आणि नेहमीसाठी स्वास्थ्य लाभलं त्यासाठी मला गुरुजींची प्रेरणा मिळत आहे. तीच मी आज गुरुजींना विनंती करते. त्यांनी नेहमी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि नेहमी आम्हाला प्रेरणा देणे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय देणे, योगमेवा उसेच प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. याप्रमाणे ते नेहमीच मला प्रेरणा देतील अशी मी आशा करते. गुरुजींना माझा खूप खूप सादर प्रणाम आणि यापुढेही मला मार्गदर्शन करत राहा हीच आज विनंती करते. नमस्कार. जनार्दन स्वामी महाराज की जय. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन योगा क्लास पहिल्यांदाच सुरू केला आहे नागपूरच्या योगाभ्यासी मंडळांनी. त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभारी आहे. खांडवे गुरुजींनी जो आता वर्ग घेतला होता कमरेवरच्या आसनांचा आणि मला त्रास होताच, नुकताच सुरू झालेला होता, त्याच्यामुळे थोड्या औषधांनी बरं वाटलं. पण पर्टिक्युलर जेव्हा गुरुजींनी आसनं सांगितले गेले काही दिवस, त्यामुळे बराच आराम मिळालेला आहे आणि आता बेल्ट वगैरे लावणंही बंद झालेलं आहे. आणि असाच ऑनलाईन क्लास आम्हाला मिळत राहावं. मी शुभांगी देशपांडे, इंदोर. आणि नागपूरला मी गेले की समाधींचं दर्शन घेते आणि
आणि स्वामी महाराजांची अशीच कृपा राहो. जनार्दन स्वामी महाराज की जय. आणि खांडवे गुरुजींनी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल पण मी त्यांचे अतिशय आभारी आहे. आणि त्यांचं इंदोरनगरीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. Namaskar. I am Vijay Naidu, resident of Nagpur. I was introduced to yoga by my yoga guru Sanjay Arora, and I really enjoyed the time that I did yoga at the Chitnavis Center. This time around, when the special camp for spinal cord was announced, I was interested because I had a problem. I'm really grateful to the Janardhan Swami Yoga Abhyasi Mandal, and in particular to Guruji Ram Khandwe Sahab for so beautifully explaining the various yoga asanas and helping us go through the same in a very simple manner, methodically, so as to improve our spinal cord and its performance. I'm really grateful once again, and I hope to be associated with the Janardhan Swami Yoga Abhyasi Mandal for times to come. Thank you very much. Namaste. नमस्कार, मी सौ सुनीती मोरे, नागपूरला राहते. सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज आणि खांडे गुरुजी यांना नमन करून मी आपल्या या 8 दिवसीय योग शिबिराचा अनुभव कथा सुरुवात करते. एका जस्ट क्लिकच्या आधारावर समाधान, सुख आणि निरोगताचा मार्ग खुला झाला. 3 जून रोजी रीड की हड्डी या विषयावर जे शिबिर सुरू झालं त्यात मी माझं नाव नोंदवलं होतं. हाताला मुंग्या येत होत्या, पायात थोडंसं दुखणं होतं आणि मग ठरवलं की आपण ह्या वर्गात पूर्ण मन लावून भाग घ्यायचा आणि ह्या सोयीचा आपण फायदा करून घ्यायचा. गुरुजी नेहमी योग आणि योगा यातला फरक सांगत असतात आणि त्याच फरकाला स्पष्ट करत त्यांच्या सुस्पष्ट आणि पावन मुखातून ज्या सूचना मिळत होत्या त्याचे तंतोतंत पालन केल्यावर लगेचच हा अनुभव आला की शरीर आणि मन जर एकत्र झालं तर नुसतीच शरीराला नाही तर मनाला सुद्धा स्वास्थ्य प्राप्त होते. खरं तर हाताचं दुखणं मुख्य आणि त्याच्यावरती आपण आता इलाज म्हणून हा वर्ग सुरू करायचा या निश्चयाने मी या वर्गात सामील झाली. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी मन लावून सूचनाचं पालन करत शरीराला खूपच आराम मिळत होता. पण गंमत अशी झाली की 4थ्या दिवशी वर्गात ज्यांनी काही प्रश्न विचारले होते त्यामध्ये हा प्रश्न होता की फ्रोझन शोल्डर आहे तर हा वर्ग करायचा की नाही. गुरुजींनी सांगितलं की हा वर्ग सध्या करू नये. मला पण कदाचित माझं दुखणं फ्रोझन शोल्डरमुळे असावं असा अंदाज वाटत होता, पण ते निश्चित काही झालेलं नव्हतं आणि मात्र 4 दिवस हा जो अभ्यास केला होता त्याने आराम पण मिळत होता. म्हणून मी ठरवलं की आपण आपल्याला पक्क तर झालंच नाही फ्रोझन शोल्डर आहे की नाही, तर आपण हे व्यायाम करायचे. आणि पायाचे तर व्यायाम मला छान करता येतच होते, पण जेव्हा सुलभ धनुरासन, मकरासन हे जे केलं तर खरोखर हाताला सुद्धा म्हणजे खूप आराम मिळायला लागला आणि मुंग्या तर येणं पूर्ण बंद झालं. या लॉकडाऊनच्या काळामध्ये संचारबंदी सगळीकडे होती, पण त्याच्यात ह्या आशेचा जो संचार या वर्गांमधून झाला तो मलाच नाही तर सगळ्यांना सुद्धा खूप फायद्याचा ठरला असणारच. जवळजवळ 750 ते 800 लोकांनी या वर्गात सहभाग घेतला होता आणि जे वर्गातले जे प्रश्न गुरुजींसमोर येत होते ते दिवसेंदिवस कमी पण होत चालले होते. याचा अर्थ सगळ्यांनाच निश्चित या वर्गाचा खूप फायदा झाला. हा अशा प्रकारचे वर्ग नुसत्या एका क्लिकवर जर मिळत राहिले तर निश्चितच लोक खूप याचा लाभ घेतील. पण कधीतरी असं नक्कीच वाटतं की एकदा योगाभ्यासी मंडळात जावं, प्रत्यक्षपणे स्वामीजींच्या समाधीसमोर नतमस्तक व्हावं आणि तो मंत्र एकदा पुन्हा वाचावा. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसे प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. नमस्कार, मी भावना सराफ, नागपूर. सर्वप्रथम मी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सर्वेसर्वा आदरणीय श्री रामभाऊ खांडवे यांचे आभार मानते की त्यांनी
जी कमरेच्या स्वास्थ्याकरता आपल्याला या शिबिरात आसनं शिकवली त्याचा मला खूप फायदा झाला आहे. माझी जी कंबरदुखी सुरू होती ती या आसनांमुळे पूर्णतः बरी झाली आहे आणि आता या आसनांचा लाभ मी नेहमी म्हणजे नेहमी आसनं करून त्याची प्रॅक्टिस करणार आहे आणि या आसनांमुळे मला खरंच खूप फायदा झाला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी निरंजन भिडे, नागपूर. सर्वप्रथम परमपूजनीय जनार्दन स्वामी महाराजांना नमस्कार. योगाचार्य योगगुरू श्री रामभाऊजी खांडवे यांना माझा नमस्कार. सर्व योग साधक जे या वर्गामध्ये आलेले आहेत त्यांना पण माझा नमस्कार. 3 तारखेपासून सुरू झालेला हा वर्ग मला अतिशय आवडला. मला फार फायदादायक राहिला. माझे मानेचे आणि पाठीचे सर्व विकार हे खूप प्रमाणामध्ये कमी होत चाललेले आहे. या वर्गातली एक खूप आवडलेली गोष्ट म्हणजे श्रीयुत रामभाऊ खांडवे गुरुजींनी जे आपल्याला तन आणि मन एकत्र करून आसनं करायला शिकवले ते खूपच छान मनाला भावले. मुख्य म्हणजे मन शरीराच्या आतमधून फिरवताना डोळे बंद करून जो अनुभव आला तो फार अवर्णनीय होता. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आणि आसनं करताना ते कसे हळूवारपणे आणि शिथिलता आणत करावे याची एक खूप छान जाण मला आली. आत्तापर्यंत मी आसनं करायचो पण त्याच्यामध्ये मला इतका आनंद कधीच येत नव्हता. अजून एक कौतुकाची गोष्ट म्हणजे 3 तारखेपासून आजपर्यंत ज्या टेक्निकल टीमनी हे सगळं सांभाळलेलं आहे त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे. रोज कुठल्याही याच्यात व्यत्यय न येता पूर्ण तासभर हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्याबद्दल मी त्यांचे फार आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मैं किरण मंत्री, अमरावती, महाराष्ट्र से हूँ. मुझे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडल नागपुर द्वारा चलाया जा रहा ऑनलाइन योगा वर्ग की वजह से पहली बार सीधे और सरल तरीके से योगा करने का मौका मिला है. इस योगाभ्यास मंडल के आदरणीय राम खांडवे जी सर का योगा सिखाने का तरीका बहुत अच्छा और सही है. रीढ़ की हड्डी को मजबूत और स्वस्थ बनाने के लिए योगा करते समय शरीर पर कहाँ और कैसा ध्यान एकाग्र करना चाहिए, शरीर को ढीला छोड़कर कैसा योगा करना चाहिए, इसे सरल और बहुत सुंदर तरीके से गुरुजी ने हमें सिखाया है. गुरुजी का ध्यान करते समय शरीर के अंदर झांक कर देखने का तरीका बहुत सही है. राम सर का योगा सिखाने का और शशांक सर का उसे करके दिखाने का तरीका बहुत सही है. सर, आपसे मिले इस मार्गदर्शन के अनुरूप मैं नित्य और नियमित योगा करने का प्रयास करूंगी. आगे भी ऐसे जब भी कोई क्लास हो तब हमें लिंक जरूर भेजें. धन्यवाद सर. नमस्कार, मैं डॉक्टर यशवंत कटपताल, मैं BNIT में प्राध्यापक हूँ और मैं ये कोर्स जो कैंप है योगा का रीढ़ की हड्डियों के लिए, इसको करके मुझे बहुत अच्छा लग रहा है. खांडवे गुरुजी से मेरा पहला जो साक्षात्कार हुआ था वो काफ़ी पहले 20 साल पहले, जब गुरुजी हॉस्टल के BNIT के हॉस्टल के स्टूडेंट्स को योगा सिखाने के लिए हमारे अनुरोध पे पहली बार BNIT के हॉस्टल में सुबह के वक्त आया करते थे. वो सुखद अनुभव मेरे स्मृति में है. लेकिन अभी जो उनकी योगा सिखाने की, पढ़ाने की और योगा करवाने की जो पद्धति है वो अभूतपूर्व है और बहुत आत्मीयता है उनके संबोधन में. बहुत ज़्यादा साइंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोण से विचार करके ये सारे आसन वो बताते हैं और इसका निश्चित बहुत लाभ मुझे मिला है. अभी से परिणाम दिखने शुरू हो गए. मैं ये आसन निरंतर करता रहूँगा और स्वामी जी के संपर्क में रहूँगा. ये हमारा सौभाग्य है कि स्वामी जी के साथ हमें इस पर्टिकुलर योग के शिविर के माध्यम से मिलने का मौका मिला और उनसे जुड़ने का मौका मिला. मैं कोशिश करूँगा कि उनसे जुड़ाव मेरा निरंतर रहे. धन्यवाद. थैंक यू. नमस्कार, मी उर्मिला राजदेरकर,
माधवनगर महिला योगाभ्यासी मंडळात मी योग साधना करते आणि योग शिक्षिकाही आहे. 3 जून ते 10 जूनपर्यंत पाठीच्या विकारांसाठी होणाऱ्या शिबिरात मी सहभागी झाले होते. त्याबद्दल मी माझे अनुभव सांगते. सर्वप्रथम जनार्दन स्वामीजींना अभिवादन करते. योगगुरू रामभाऊ खांडवे आणि नमस्कार, मी सविता लाडसाळकर पुणे. माझी नागपूरला बहीण असते, तिच्याकडून मला जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचा ऑनलाईन वर्ग आहे तेव्हा मी तो जॉईन करायचे ठरविले. एक संस्था दुसऱ्यासाठी इतकं मन लावून काम करते हे पाहून मी भारावून गेले. या योगा वर्गाचा मला अतिशय फायदा झाला आणि पुढेही जर काही आपले उपक्रम असतील तर ते मी जरूर जॉईन करेन. श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी माझे वंदन. नमस्कार, मी सुनीता आंबेकर भुसावळ. सध्या जो संत जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ नागपूर यांचा जो ऑनलाईन 10 दिवसाचा वर्ग चालू आहे त्याबद्दल माहिती मला माझी लहान बहीण सुरेखा डाव नागपूर यांनी दिली. या वर्गात शिकवलेले जे आसनं आहेत ती मी आज 9 दिवस झाले नियमितपणे करते आहे. यापूर्वी मला लंबर स्पॉन्डिलिटिसचा खूप त्रास होता. त्यामुळे माझ्या मांड्या, पोटऱ्या, कंबर यामध्ये प्रचंड वेदना व्हायच्या. नमस्कार गुरुजी आणि सर्व जनार्दन मंडळींना माझा खूप खूप धन्यवाद. मी हा आपला ग्रुप ऑनलाईन पहिल्यांदाच जॉईन करत आहे आणि ह्या ग्रुपची माहिती मला माझी बहिणी आणि भैया रेखा आणि रवींद्रमुळे यांच्यामुळे मिळाली. हे लोक नागपूरला असताना आपल्या मंडळामध्ये योगा करायला जात होते. मी बॉर्न अँड ब्रॉटअप उज्जैन MP ची आहे. लग्नाच्या 37 वर्षात मी भरपूर ठिकाणी फिरले आहे आणि हा माझा स्वतःचा पण एक प्रिन्सिपल आहे की हेल्थ इज वेल्थ. त्यामुळे मी निरंतर योगाभ्यासमध्ये काही ना काही. डॉक्टर संगीता वानखेडे बोलते आहे. मी खांडवे महाराजांचा क्लास रेग्युलर करून राहिली आहे. मी KDK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये फिजिक्सची प्रोफेसर आहे. फिजिक्सचं हेड ऑफ द डिपार्टमेंट अँड प्रोफेसर. तर मला ह्या क्लासमुळे बराच फायदा होऊन राहिला आहे आणि मी 2000 साली रामनगरमध्ये जनार्दन स्वामीच्या योगाभ्यास मंडळामध्ये येऊन 1 महिन्याचा क्लास ऑलरेडी केला होता 2000 एप्रिलमध्ये. तेव्हापासून मी रेग्युलर क्लासेस करते आहे आणि आता मला आमचं घर बरंच रामनगरपासून बरंच लांब आहे. आता हे ऑनलाईन क्लासेसमुळे मला प्रत्यक्ष खांडवे महाराजांचं तो क्लास पुन्हा सगळी रिव्हिजन होऊन राहिली आणि त्याच्यामुळे रोज मी योगाभ्यास केल्यामुळे माझी तब्येत ठीक राहते. जे काही दुखणे वगैरे नाही आहे. त्याचा धन्यवाद खांडवे महाराजांना. पुन्हा एकदा थँक्यू.